एखाद्या आमदाराला आता निवडणुकीच्या तोंडावरती असे धक्के बसणे म्हणजेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल लागणार याची प्रचिती येते। 2 महिन्यावरती येऊन ठेपलेल्या निवडणुका आणि या निवडणुकीच्या तोंडावरती झालेला पराभव येणाऱ्या निवडणुकीचा निकाल काय असणार हे पक्षाला आणि इतरांना दाखवणार आहे। त्यामुळेच भारतीय जनता पक्षाला आता धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात झालेली आहे। नक्की घटना कुठली घडली आहे ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करून शेअर करा। मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचे आमदार उरण शहर म्हणजे या ठिकाणी आपलीच मालमत्ता असल्याचं वाव आणणारे भाजपचे आमदार महेश बालदी हे नगर परिषदेच्या कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीला यांचा पॅनल उभा होता आणि या पॅनलमध्ये खातेही उघडता आलेले नाहीत। भाजपच्या ताब्यात असलेली नगर परिषद मात्र कर्मचारी नाराज आहेत, तर दुसरीकडे जनताही नाराज आहे। या निवडणुकीमध्ये भीमसेना पॅनलने सगळ्याच्या सगळ्या जागा भरघोस मतांनी निवडून आणल्यात, तर भाजपा प्रणित परिवर्तन पॅनलने या निवडणुकीमध्ये खातेही उघडता आले नाही, म्हणजे भोपळा या ठिकाणी मिळालेला आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता याचा परिणाम काय होणार आहे हे दिसून येते। आपल्याला काय वाटतं? आपल्या तालुक्याचा विधानसभेचा आमदार कोण असेल हे कमेंट करा व चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।